नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. आजपासून देशभरात पेट्रोल डिझेल दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. इंधन दरवाढीचा थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका. शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरावर मोर्चा काढणार. शिवसेना ठाकरे गटाचा इशारा. शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी अंतिम 5 उमेदवारांची मुंबईत मुलाखत प्रक्रिया पूर्ण. लवकरच आता शिवाजी विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळणार. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या दिवसभरातल्या मोठ्या बातमीपासून. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि आखाती देशांमधील युद्धाचे सावट आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडू लागलेत. आजपासून मुंबईसह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे या महागाईचा मोठा फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे. या दरवाढीनंतर कोल्हापुरातील वाहनधारकांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. या दरवाढीवर वाहनधारक नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात. अचानक जर 3 रुपये डिझेल पेट्रोल वाढल्यानंतर सर्व गोष्टीवर याचा परिणाम होणार आहे. मालाच्या वस्तूवर म्हणा, इतर अन्य गोष्टीवर सर्वसामान्य लोक, जनता काय याच्यात भरडली जाणार आहे लक्षात घ्या. आणि जरी केंद्र सरकारने सांगितले की तुम्ही काटकसर करा पहिला सुरुवात तुम्ही केंद्र सरकार म्हणजे खासदार, आमदार, मंत्र्यांनी ह्यांनी सुरुवात करायला पाहिजे. सर्वसामान्य काय हो बिचारा रोजचं जीवन जगून गाडीचा वापर करतो, तेव्हा ह्याच्यावर केंद्र सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे. आणि आज डिझेल पेट्रोल दर वाढले म्हटल्यावर कोल्हापुरामध्ये पंपावर बोर्ड लागले शॉर्टेजचे. दरवाढ झाल्यामुळे आता सर अवघड आहे. बजेट सगळं कोलमडणार आहे आणि आता फिरतीचं असल्यामुळे आमचं काम जरा परत फटका बसणार आहे पेट्रोल. आम्हाला सर वर्क फ्रॉम होम होऊ शकत नाही, कारण मार्केटिंग असल्यामुळे फिरावंच लागतं. त्यामुळे वर्क फ्रॉम होम शक्य नाही आम्हाला. सरकारकडनं काय अपेक्षा करायची आहे सर? आता पेट्रोल डिझेल वाढलं, आम्हाला तर फिरावंच लागणार आहे. नाही फिरलं तर महिन्याचं बजेट कसं चालणार? काय टेन्शन आले पेपर्स ते इथं माणसाने फिरावं, काय करावं. घरातून निघले की नुसतं टेन्शन, हे वाढ दे, हे दर वाढ, ते दर वाढ, नुसतं रोज काय ना काय वाढतच आहे. घरात बसावं का नाही बसावं, आम्ही काय करावं नेमकं? घरात काय म्हणले? काटकसर ठीक आहे ना, सोनं घेणं त्याच्यात तर ठीक आहे. आता काय सगळ्यातच दरवाढ झाल्यावर कसं माणसाने करावं काय नेमके? आता आम्हाला इंटर्नशिप लागली, इंटर्नशिप मध्ये आम्हाला बाहेर फिरावंच लागते. आता पेट्रोलचा दर वाढला, माणसाने खर्च कुठून करावा सगळा? सरकारकडनं अपेक्षा चांगले निर्णय घ्या, लोकांचं हिताचे निर्णय घ्या. जरा 2-5 रुपये कुठं कमी करता तिथं करा, म्हणजे जिथं स्टुडंटला जरा फायदा झाला पाहिजे. कळंबा येथील फिल्टर हाऊस परिसरात शुक्रवारी सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे 10 वाजता 2 अनोळखी युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत जाऊन एका युवकानं संतापाच्या भरात दुसऱ्या युवकाची दुचाकी पेटवून दिली. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर दोन्ही युवक ओळखीचे नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते. नेमका वाद कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात आता कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. शिवाय सरकारनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीस शिवसैनिक विरोध करतील. त्याचबरोबर आमदार, खासदार, मंत्र्यांच्या गाड्या अडवून निषेध करणार असून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरावर देखील मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आजचा हा मेळावा घेण्याचं कारण एक आहे की शिवसेना पक्ष आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असून दे किंवा जनतेसाठी असून दे रस्त्यावरती येऊन अनेक आंदोलन केलेले आहेत. पण आता पाहिलं तर ह्या शक्तीपीठाची गरज नसताना या राज्य शासनातील आणि केंद्र शासनातील काही मंत्र्यांच्या पोट भरण्यासाठी शक्तीपीठचा रोड हा करत आहेत. कारण का अनेकांनी याच्या अगोदर चंद्रपूरमध्ये खाणी खरेदी केलेल्या आहेत आणि त्याचा थेट माल नेण्यासाठी गोव्याला ह्या रोडची त्यांनी ही बंदोबस्त करत आहेत. समजा तिने हा शक्तीपीठ जनतेचा विरोध करून सुद्धा थांबवला नाही तर या सत्तेत असणाऱ्या आमदारांच्या असतील, मंत्र्यांच्या असतील, आमचा शिवसैनिक असतील, शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख असतील, त्यांच्या गाड्या अडवून त्या ठिकाणी आम्ही त्यांना निषेध करू. या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरावरती आम्ही लवकरात लवकर यांनी जर यात भाग नाही घेतला तर आम्ही मोर्चा काढून त्यांचाही निषेध या ठिकाणी आम्ही करू. महाराष्ट्र शासनानं
नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्गाचा गेली वर्षभरापूर्वी एकदा जाहीर केलं आणि 5 मेला जी आता शेवटची अधिसूचना निघली त्याच्या अनुषंगानं खरं तर आमचा शेतकरी हा या बाबतीमध्ये आमच्या इथली जी जमीन आहे ही पिकाऊ जमीन आहे. मराठवाडा, नागपूर, विदर्भासारखी कोरडवाहू नाही आणि त्यामुळं जर काय शेतकऱ्यांची जमीन काढून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करणार असाल तर निश्चितपणे आम्ही इथं शांत बसणार नाही. आदरणीय उद्धव साहेबांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना जी संयुक्त मोजणी आहे याला विरोध करते आणि त्या दृष्टिकोनातून आजचा आम्ही मेळावा घेतलाय. त्या मेळाव्याच्या नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना आम्ही जनजागृती करणार आहोत. नात्याच्या पलीकडची एक अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक घटना कागलमध्ये घडली आहे. 82 वर्षाचे धोंडीराम माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या 67 वर्षीय बहिणीनेही भावाचा विरह सहन झाल्यानं अखेरचा श्वास घेतला. भावाचं पार्थिव समोर येताच बहिणीनं रडत रडत त्यांना शेवटचा नमस्कार केला आणि तिथेच तिनंही प्राण सोडले. आयुष्यभर ज्या भावाचा हात धरला त्याच्या निधनाचा धक्का त्या माऊलीलाही सहन झाला नाही. आयुष्यभर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या भाऊ बहिणींनीही शेवटचा प्रवासी जणू एकत्रच केला. या दुर्दैवी घटनेनं सध्या संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होते. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता संपूर्ण शिक्षण क्षेत्राला लागून राहिली आहे. कोल्हापूरची व्यक्ती येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून कुलगुरू पदासाठी अंतिम पात्र 5 जणांची गुरुवारी मुंबई येथे मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे आता लवकरच शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची प्रतीक्षा संपणार असून नवे कुलगुरू मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. कळंब्याचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या वार्षिक यात्रेचा आज मोठ्या उत्साहात समारोप झाला. देवीच्या मनमोहक अशा अलंकारिक खडीपूजेनं भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. या निमित्तानं आयोजित महाप्रसादाचा तब्बल 20,000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवात अख्खं गाव भक्ती रसात न्याहून निघालं होतं. पारंपरिक पालखी सोहळा, होम हवन आणि धार्मिक विधींनी यात्रेची रंगत वाढवली तर करवी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून यात्रेची शोभा वाढवली. श्री सद्गुरू संत बाळूमामा हे केवळ धनगर समाजापुरते मर्यादित नाहीत, तर ते अखंड ब्रह्मांडातील दुखितांचे आणि पीडितांचे कैवारी आहेत. महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, गोवा इथंही मामांचा महिमा पावलोपावी अनुभवाला मिळतो. अकोळ, आपाचीवाडी आणि मेतके प्रवास आपण जाणून घेतला. बाळूमामाचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आदमापूरचा विशेष प्रवासी आपण आपल्या YouTube चॅनलवर अनुभवणार आहोत. त्यामुळे भक्ती आणि श्रद्धेने भरलेला हा विशेष प्रवास उद्या सकाळी ठीक 8 वाजता तरुण भारतच्या YouTube चॅनलवर पाहायला विसरू नका. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.